नमस्कार मंडळी. आजचा भाग खूपच इमोशनल आणि तेवढाच थरारक होता. कारण या भागामध्ये एकाच वेळी पारचं दुःख, काव्याची अवस्था, नंदिनीचा आत्मविश्वास आणि जीवाचा नात्यातला संघर्ष सगळं काही एकत्रच दाखवण्यात आलं. आजच्या भागाची सुरुवात होते हॉस्पिटलमध्ये. पार्थ हॉस्पिटलमध्ये असलेल्या गणपतीच्या मूर्तीसमोर उभा राहून देवाकडे प्रार्थना करत असतो. त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत असते, कारण काव्य अजूनही शुद्धीवर आलेली नसते. आणि पार्थ सतत देवाला एकच मागणं करत असतो, काव्य लवकर बरी होऊ दे. तेवढ्या तिथे रम्या हॉस्पिटलमध्ये येते. खरं तर रम्याचं काव्याबद्दलचं मत आपल्याला माहीत आहे. ती काव्यावर खूप प्रेम करत नसते आणि पार्थला ती अजिबातच ते दाखवत नाही. पण हॉस्पिटलमध्ये आल्यावर ती पार्थला आधार देते आणि परिस्थिती खूप गंभीर असते तर ते सांभाळून घेण्याचा प्रयत्न देखील दाखवते. इकडे नर्स पार्थला काव्याच्या वस्तू देण्यासाठी बोलावते. काव्याचं मोबाईल, घड्याळ, ID कार्ड आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काव्यार्थ मंगळसूत्राची डब्बी. हो प्रेक्षकांनो, ते मंगळसूत्र जे पार्थच्या स्वतःच्या हाताने तोडलं होतं आणि आता तेच तुकडे काव्याजवळ असल्याचे पाहून पार्थ अक्षरशः हादरतो. तो एकटाच बाजूच्या चेअरवर बसतो, डब्बी उघडतो आणि मंगळसूत्राचे 2 तुकडे होताना हातात घेतो आणि 16 डिसेंबरची त्याला रात्रही देखील आठवते. पारच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. त्याला अपराधीपणा जाणवतो, कारण मंगळसूत्राला त्याने स्वतः दिलेलं होतं काव्यार्थ आणि त्यानेच ते तोडलेलं होतं. तेव्हा जेव्हा पार्थला सावरतो, तो त्याला सांगतो की दादा, आता स्वतःला दोष देऊन काही उपयोग नाही, काव्या नक्कीच बरी होईल. पण इकडे रम्या मात्र अजूनच चिडलेली असते, कारण नर्सने दिलेलं हॉल तिकीट पाहिल्यावर तिला समजतं की काव्याची परीक्षा जवळ आलेली आहे. रम्या म्हणते, एवढ्या मेहनतीने काव्याने तयारी केली आणि नेमकी परीक्षेच्या दिवशीच हे घडलं. देवाने अशी वेळ का आणली? इथे नंदिनी रम्याला शांत करण्याचा प्रयत्न करते. ती ठामपणे सांगते की काव्य नक्कीच शुद्धीवरती येईल. पण रम्या अजून एक धक्का बसतो. ती हॉल तिकीटावर नाव असतं काव्या पार्थ देशमुख. हे पाहून रम्याचा अजूनच राग वाढतो. इकडे दुसऱ्या बाजूला मानिनी वसूला जाब विचारत असते. ती सतत 16 डिसेंबरच्या घटनेबद्दल प्रश्न विचारते आणि वसूला संशयाच्या नजरेने पाहते. वसू मात्र टाळाटाळ करून तिथून निघून जाते. आजच्या भागात एक मोठा ट्विस्ट येतो. धनंजय हॉस्पिटलमध्ये येतात. ते प्रचंड घाबरलेले आणि चिडलेले असतात. ते नंदिनीला विचारतात की काव्याला नेमकं काय झालं आणि ती कशी आहे. नंदिनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करते, पण रम्यामध्ये सांगते की काव्याने पार्थचा जीव वाचवला आहे. ती म्हणते गुंडांनी पार्थवर हॉकी स्टिक उगारली होती आणि काव्यामध्ये आली म्हणून तिच्या डोक्याला जबर मार लागला. हे ऐकताच धनंजय पार्थवर भडकतात आणि ते म्हणतात की देशमुख घरातल्या मुलांना त्यांच्या बायकोचं रक्षणही करता येतं. धनंजयच्या डोळ्यात राग असतो आणि दुःखसुद्धा. पण इथे नंदिनी अचानक एकदम वेगळाच रंग दाखवते. ती पहिल्यांदाच धनंजय समोर ठाम उभी राहते. ती सांगते की जीवाने तिच्यासाठी जे काही केलं ते कोणताही नवरा करू शकत नाही. ती म्हणते की 21 दिवस जीवाने तिच्यासाठी स्वतःला पूर्ण बदललं आणि तरीही तिने नेहमी बाबांच्या भीतीपोटी जीवाला साथ दिलीच नाही. पण आज नंदिनी स्पष्ट बोलते, मी आता घाबरणार नाही, मी जीवाचा हात कधीच सोडणार नाही. हे ऐकून रम्याला लाजून खाली बघते, कारण नंदिनीने जीवासाठी जे बोललं ते खरंच खूप मोठं होतं. तेवढ्यात डॉक्टर येतात आणि सगळे डॉक्टरकडे जातात. डॉक्टर सांगतात की ऑपरेशन यशस्वी झाले आहे, पण काव्य अजूनही शुद्धीवर आलेली नाही. पार्थची चिंता अजून वाढते. डॉक्टर म्हणतात पुढचे 24 तास खूपच जास्त महत्त्वाचे आहेत. पार्थ काव्याजवळ बसतो, तिचा हात हातात घेतो आणि सतत तिच्याशी बोलत राहतो. तो म्हणतो, काव्य, आपण इतकं सगळं पार केले, आता पुढचं आयुष्य देखील एकत्रच जगायचं आहे. पार्थ भावनिक होतो आणि काव्याला उठवण्याचा प्रयत्न देखील करतो. इकडे रम्या देवाकडे विचित्र प्रार्थना करते. ती म्हणते, देवा, काव्याला विसरण्याचा आजार लागू देऊ नकोस, तिने पार्थला विसरू नयेत. हे ऐकून रम्यावर अजून भडकते नंदिनी. पण रम्या सांगते की तिने इंटरनेटवर वाचलं आहे की डोक्याला मार लागल्यावर मेमरी लॉस पण होऊ शकते. आणि इथेच आजचा सर्वात मोठा ट्विस्ट येतो. काव्य अचानक डोळे उघडते. पार्थ अक्षरशः आनंदाने ओरडतो. तो डॉक्टरांना बोलावतो, पण पुढच्या क्षणी काव्य पार्थचा हात झटकन बाजूला करते आणि थंडपणे म्हणते, तुम्ही कोण? मी तुम्हाला ओळखतच नाही. हे ऐकताच पार्थला खूप मोठा धक्का बसतो. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद एका सेकंदातच गायब होतो. तो काव्याकडे पाहत राहतो आणि त्याच्या डोळ्यात एकच प्रश्न असतो, काव्याला खरंच माझी आठवण नाही राहिली का? आणि इथेच आजचा भाग संपतो. पुढच्या भागात अजून थोडंसं इंटरेस्टिंग असणार आहे, कारण काव्या खरंच पार्थला विसरली आहे का, की ती काहीतरी वेगळं नाटक करत आहे आणि नंदिनी जीवा यांच्या नात्यातला नवा टप्पा सुरू होणार आहे का, हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. कारण नंदिनी आता जीवासाठी पूर्णपणे ठाम उभी राहिलेली दिसते. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं? काव्याला खरंच मेमरी लॉस झाला असेल का? आणि पार्थ काव्याला पुन्हा प्रेमात पाडू शकेल का? हे सगळं पाहायला पुढचा भाग नक्की पहा.
मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा. तुम्ही तुमच्या आयुष्यातला खूप अनमोल वेळ देऊन रिव्ह्यू चॅनलवरचा हा व्हिडिओ पाहिलात त्यासाठी मी तुमची मनापासून आभारी आहे मित्रांनो. चला तर मग भेटूयात उद्याच्या भागामध्ये लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा रिव्ह्यू सोबत. धन्यवाद मंडळी.